चला तर असर्टिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट कसं करायचं त्याच्यावर आधारित आपण काही उदाहरणं पाहूया. आपण यापूर्वीच्या याच्यामध्ये काय पाहिले, नियम पाहिले असर्टिव्ह सेंटेन्सचे. असर्टिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट करताना काय काय बदल होतात, एकदा शॉर्टकटमध्ये ते बदल लिहून घेऊ आणि हे उदाहरणं सोडू. शॉर्टकटमध्ये ते बदल असर्टिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट करताना. असर्टिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट करताना काय होईल, सेज होईल आणि सेज आलं तर मग त्याचं सेज होईल. ओके. आणि सेज टूचं काय होईल, सेज टूचं टेल होईल, टेल. आणि सेड टूचं काय होईल, सेड टूचा टोल्ड होईल. अशा सेंटेन्सचं इनडायरेक्टर काय करताना काय होईल, सेजचं से होईल, सेज टूचं टेल होईल, सेडचा टोल्ड होईल. आणखीन काय बदल होतील रे बाळांनो, आणखीन बदल कंजक्शन म्हणून, कंजक्शन म्हणून काय वापरलं जाईल, कंजक्शन म्हणून कशाचा वापर होईल, कंजक्शन म्हणून दॅटचा वापर होईल. कॉमाच्या जागी कंजक्शन म्हणून दॅटचा वापर होईल. आणि काळाचा काय बदल होईल, सर्वनामात बदल होईल. आणखीन कशात बदल होईल, सर्वनाम बदलतील. सर्वनाम बदल होईल. आणखीन कशात बदल होईल, सर्वनाम बदल होईल. आणखीन कशात बदल होईल, निकटतादर्शक शब्द काय होईल, निकटतादर्शक शब्द दूरतादर्शक शब्द होईल. निकटतादर्शक शब्द काय बनतील, निकटतादर्शक शब्द दूरतादर्शक शब्द बनतील. आणि प्रेझेंट टेन्सचे वाक्य कशाचे वाक्य बनतील, प्रेझेंटचे वाक्य कशाचे वाक्य बनतील, प्रेझेंटचे वाक्य पास्टचे वाक्य बनतील. प्रेझेंटचे वाक्य कशाचे वाक्य बनतील, पास्ट. काळात काय बदल होणार, शॉर्टकटमध्ये पहा, हे शॉर्टकटमध्ये लिहिलं. हे एवढे उदाहरणं पाहायचे आपण, डिटेल्स आधी खूप शिकलो आहे आपण. असर्टिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट स्पीच करताना सेचा सेज टूचा टेल, सेड टूचा टोल्ड, कंजक्शन म्हणून दॅटचा वापर, सर्वनामात बदल, निकटतादर्शक शब्द दूरतादर्शक, प्रेझेंट टेन्सचा काय होईल, पास्ट टेन्स होईल. आणि विल आल्यावर त्याचा वुड होईल, शॉल आल्यावर त्याचा शुड होईल, कॅन आल्यावर त्याचा कुड होईल. हे काही गोष्टी. ओके. काही बदल होतील. तुमच्या स्क्रीनवर ते कॅन, कुड, शुड आल्यावर काय काय बदल होईल ते पण दाखवलेले, पाहून घ्या. आता आपण त्याच्यावर आधारित काही उदाहरणं पाहूया. चला, कशावर असर्टिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट करण्याचे काही उदाहरणं पाहूया. चला, पहिलं उदाहरण, असर्टिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट करताना काय नियम आहे, नियम आता सांगितले, पुन्हा नाही सांगत. चला आता उदाहरण सोडूया. जर बोलणारा रिपोर्टिंग व्हर्ब जर वर्तमानात असेल, रिपोर्टिंग व्हर्ब वर्तमानात आहे, पहा, सेज म्हणजे सांगणे. ओके. रिपोर्टिंग व्हर्ब जर वर्तमानात असेल, सेज, तर काळ वर्तमानच ठेवायचा, कोणाचा, याचा, रिपोर्टेड स्पीचचा. पण रिपोर्टिंग व्हर्ब हे जर भूतकाळ असेल, सेड असेल, तर मग याचा काळ बदलायचा आहे. पहा, ही सेज. कॉमाच्या जागेवर काय कंजक्शन वापरायचं, कॉमाच्या जागेवर कंजक्शन म्हणून, कंजक्शन दॅटचा वापर, कंजक्शन म्हणून दॅट. बोलणारा वर्तमानात आहे, सेज, म्हणून याचा काळ बदलणार नाही, फक्त सर्वनाम बदलणार. ही सेज. तो म्हणाला मी शिक्षक आहे, तो म्हणाला तो शिक्षक आहे, तर मग काय होईल, ही इज अ टीचर. आपण इथं काळ का बदलला नाही, कारण आपण आता सांगितलं, जर बोलणारा वर्तमानात बोलत असेल, रिपोर्टिंग व्हर्ब वर्तमानात असेल, से असेल किंवा सेज असेल, तर इनडायरेक्टचा काय बदलणार नाही, काळ बदलणार नाही. ठीक आहे. आणखीन कशाचा काळ बदलत नाही, एखादा नियम असेल, वैज्ञानिक नियम असेल किंवा त्रिकालबाधित सध्या असेल, एखादा वैज्ञानिक नियम असेल, 13 उदाहरण ॲड करतो, हे वैज्ञानिक नियम आहे. ही सेड टू हर, the sun rises किंवा the sun revolves around the earth, ओके. काय म्हणलो मी, सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतो, हे काय त्रिकालबाधित सत्यवाक्य आहे, म्हणून याचं पण काळ बदलणार नाही. रिव्हॉल्व्स हा साधा भूतकाळ आहे, त्याचा रिव्हॉल्व होत नाही, सॉरी, हा साधा वर्तमान काळ आहे, तर याचा भूतकाळ होणार नाही, याचा काळ एक बदलणार नाही. ते आपण नंतर पाहूया. चला, आपलं काय होतं, पाहिलं आपण. आता रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळात आहे, म्हणून याचा काळ बदलणार. ओके. बाकी सर्वनाम बदलणार, काळ बदलणार. आणि कॉमाच्या जागी काय कशाचा वापर होईल, कॉमाच्या जागी कंजक्शन म्हणून कशाचा वापर होईल, कॉमाच्या जागी कंजक्शन म्हणून दॅटचा वापर होईल, कॉमाच्या जागी कंजक्शन म्हणून दॅटचा वापर होईल. हे अवतरण चिन्ह राहिल्या. ओके, समजून घ्या. आता अवतरण चिन्ह द्यायचे होते पण राहून गेले. चला पुढचं, ही सेड, इनडायरेक्ट करायला, ही सेड. कॉमाच्या जागी काय, कॉमाच्या जागी कंजक्शन म्हणून कशाचा वापर, दॅटचा वापर.
हां, बोलणारा भूतकाळात आहे म्हणून याचा काळ बदलणार, सर्वनाम बदलणार. हे काय, ही सेड आय एम टीचर, ही सेड ही वॉज टीचर. तो म्हणाला मी शिक्षक आहे, तो म्हणाला तो शिक्षक आहे, तो म्हणाला होता की तो शिक्षक आहे. ही वॉज अ टीचर. पुढे पहा, बोलणारा भूतकाळात आहे म्हणजे याचा काळ बदलणार आहे. आणि सेड टूचा काय होईल, सेड टूचा टोल्ड होईल. ही टोल्ड, ही टोल्ड, ही टोल्ड हर. आणि कॉमा जागेवर काय कंजक्शन येईल, कॉमा जागेवर कंजक्शन दॅट. ही टोल्ड हर आय एम अ टीचर. तो तिला म्हणाला मी शिक्षक आहे, तो तिला म्हणाला होता की तो शिक्षक होता. तर इथं काळ आयचा काय बनणार, आयचा होणार ही, कारण तो म्हणणारा कोण आहे, म्हणणारा पुरुष आहे, तर मग आय हा ही होईल. एमचा काय होईल, वॉज अ टीचर. आय सेड, जर बोलणारा करता आय असेल, जर बोलणारा करता आय असेल तर रिपोर्टेड स्पीचचे सर्वनाम बदलत नाही. बोलणारा करता आय आहे म्हणून रिपोर्टेड स्पीचचे सर्वनाम बदलणार नाहीत. तर काय, आय सेड, आय सेड दॅट. बोलणारा कोण आहे, आय, मी आहे, तर याचे सर्वनाम बदलणार नाही. आय सेड दॅट आय, फक्त सर्वनाम बदलणार नाही पण काळ बदलणार. आय सेड आय वॉज अ टीचर, आय वॉज अ टीचर. इथं बोलणारा पण आहे ना ऐकणारा पण. शी सेड, ती म्हणाली, कोणाला म्हणाली, मोहनला म्हणाली ना. शी सेड मोहन आय एम अ टीचर. ओके, शी सेड. मग इथं सेड टू जरी नसलं पण हे कोणाला तरी आहे, इथं बोलणारा आहे आणि ऐकणार आहे. ऐकणारा असला सेडचा टोल्ड होणार आहे, सेड टूचा आणि सेडचा. शी टोल्ड मोहन, शी टोल्ड मोहन, शी टोल्ड मोहन. व्यक्तीच्या नावाचं पहिलं अक्षर कॅपिटल असतं. शी टोल्ड मोहन. आणि कॉमात जागी काय कंजक्शन, कॉमात जागी दॅट हे कंजक्शन. शी टोल्ड मोहन. हां, बोलणारी कोण आहे, स्त्री आहे. जर बोलणारी स्त्री आहे तर मग हा आय काय आहे, शी आहे. शी वॉज अ टीचर. काळ बदलला, सर्वनाम बदलला. येस. सीमा सेड टू मोहन. मग सेड टूचा काय होईल, सीमा सेड टूचा होईल टोल्ड. सीमा सेड टू मोहन. आणि कॉमात जागी काय कंजक्शन येईल, कॉमात जागी कंजक्शन येईल दॅट. बोलणारी व्यक्ती कोण आहे, सीमा आहे. सीमा म्हणाली आय लव्ह यू. मग आय ही काय, सीमा. तर शी लव, हे साधा वर्तमान काळ आहे. लव यू, लव म्हणजे काय, साधा वर्तमान, क्रियापदाचं पहिलं रूप साधा वर्तमान काळ. तर साध्या वर्तमान काळाचा साधा भूतकाळ. शी लव्ड, शी लव. ओके, कोणाला म्हणाली, मोहनला म्हणाली. मोहन पुरुष, तू. तर हा तू, तुला म्हणजे त्याला. शी लव्ड हिम, शी लव्ड हिम. ओके, हा झाला याचा भूतकाळ. जया सेज टू रोहन. तर सेज टूचा काय होतो, सेज टूचा होतो टोल्ड. सॉरी, से टू आहे ते, सॉरी. से टूचा काय होतो टेल. आणि ते यस लागल्यामुळे त्याला टेल्स म्हणावं लागेल. जया टेल्स, जया टेल्स रोहन. जया टेल्स रोहन. आणि कॉमात जागी काय, कॉमात जागी दॅट हे कंजक्शन. हां, बोलणारी कोण आहे, जया आहे. मग हे आय काय आहे, शी आहे ना. बोलणारी जया आहे तर मग हा आय काय आहे, बोलणारी जया आहे. तर मग शी शी. विलचा काय होईल, शी वूड. हां, कमचा होईल गो. आणि देअरचा होईल देअरच होईल. शी विल कम देअर, कम देअर. आणि टुमारोचा होईल, टुमारोचा होईल द नेक्स्ट डे. कम देअर, कम देअर दी नेक्स्ट डे, दी नेक्स्ट डे. कारण मी एक चार्ट दिला ना तुम्हाला. टुमारोचा बदल काय होईल त्या चार्टनुसार, टुमारोचा बदल होईल द नेक्स्ट डे किंवा द डे आफ्टर. त्याच्यानंतर श्याम सेड टू. हे श्याम सेड टूचा काय होईल, पहा ना सांगितलं. सेड टूचा टोल्ड. श्याम टोल्ड शीला. हां, कॉमात जागेवर कोणतं कंजक्शन, दॅट. कॉमात जागेवर कोणतं कंजक्शन, दॅट. दे, देला देच राहणार. सॉरी, इथं काय पाहिजे होतं मला, इथं वी घ्यायचं होतं. इथं वी, तर वीचा काय बनेल, वीचा बनेल दे. आणि आरचा होईल वॉज, दे वॉज. आणि कमिंगचा काय होईल, कमिंगचा होईल गोईंग. निकटतादर्शक शब्दाचे दूरतादर्शक शब्द कसे होतात त्याची एक लिस्ट दिलेली. दे वॉज गोईंग. आणि टुडेचा दॅट डे. टुडेचा काय होतो, दॅट डे. टुडेचा काय होतो, दॅट डे. श्याम टोल्ड शीला दॅट दे वॉज गोईंग दॅट डे. राहुल सेड. राहुल कोणाला म्हणाला, मीनाला म्हणाला ना. तर सेडचा काय होईल, ऐकणारा व्यक्ती असल्यास सेडचा टोल्ड लिहावा लागतो ना. ऐकणारा व्यक्ती नसेल तर सेडला सेड लिहायचं. राहुल, इथं ऐकणारा व्यक्ती आहे ना मीना. राहुल
टोल्ड मीना, ऐकणारा व्यक्ती नसला असता, मीना नसली असती तर इथं सेडला सेड ठेवला असतं, राहुल टोल्ड मीना. आणि कॉमाच्या जागी काय दॅट हे कंजक्शन, दॅट हे कंजक्शन. हां, बोलणारा कोण आहे? राहुल आहे. राहुल काय म्हणलं? मी पुस्तक लिहिलं. तर बोलणार राहुल आहे, त्याने पुस्तक लिहिलं. तर त्याने पुस्तक लिहिलं होतं असं म्हणू शकता तुम्ही. याचं पूर्ण भूतकाळ पण करू शकता, साध्या भूतकाळाचं पूर्ण भूतकाळ करू शकता किंवा त्याला पूर्ण साधा भूतकाळ ठेवू शकता. ही हॅड, रोडचं तिसरं रूप, ही हॅड रिटन अ बुक. ही हॅड रिटन अ बुक. पुढचं लिहायला जागा नाही, जाऊ दे आता. आय लाईक धिस सॉन्ग, ही सेड. आता इथं ऐकणार नाही, फक्त तो म्हणाला, तर ही सेडला ही सेड जशाल तसं ही सेड. कॉमाच्या जागी, या कॉमाच्या जागी कंजक्शन, ही सेड दॅट. हां, बोलणार कोणी? ही आहे, त्याला आवडतं ना, मग त्याला ते गाणं आवडतं. ही, आयचं काय होईल? ही, बोलणार आहे पुरुष आहे म्हणून ही. लाईकचा लाईक्ड, ही लाईक्ड. आणि दिसचा काय होईल? दॅट सॉन्ग. पहा, काळात बदल कसा होईल? जर साधा वर्तमान असेल तर त्याचा बदल साधा भूतकाळ होईल, चालू वर्तमानाचा बदल चालू भूतकाळ होईल, पूर्ण वर्तमानाचा पूर्ण भूतकाळ होईल, असा बदल होईल. ओके. पुढं पहा, आय डोंट स्पीक इटालियन, शी सेड. शी सेड, इथं लिहिलो शी सेड. ऐकणार आहे का? नाही, फक्त बोलणारच आहे, ऐकणारा कोणीच नाही. मग सेडला सेड, शी सेड. मग कॉमाच्या जागी काय कंजक्शन येईल? कॉमाच्या जागी कंजक्शन येईल दॅट. आय डोंट स्पीक म्हणजे आय डू नॉट स्पीक. हा कोणता काळ आहे? आय डू नॉट स्पीक. बोलणारी व्यक्ती कोण आहे? शी आहे ना, तर मग शी. हां, आय हा कोणासाठी आहे? शीसाठी, तिच्यासाठी. मग तिचा बदल काय होईल? आयचा बदल होईल शी, बोलणारा व्यक्ती पुरुष आहे, शी. आणि डू नॉटचा काय होईल? डिड नॉट, शी डिड नॉट. डू नॉटचा झाला शी डिड नॉट. आणि स्पीकला स्पीक, शी डिड नॉट स्पीक. काय, कोणती भाषा आहे? इटालियन. शी डिड नॉट स्पीक इटालियन, असा बदल होईल. पूर्ण विराम. डू नॉट असेल तर डिड नॉट, याचा काळ बदलणार नाही. स्पीकचा स्पोक नाही लिहायचं, कारण डिडमध्ये आला त्याचा भूतकाळ. त्यानंतर आता पहा, जर एखादा वैज्ञानिक नियम असेल, तत्व असेल, नियमित घडणारी घटना असेल, ओके, तर त्याचा काळ बदलत नाही. तत्व, नियम यांचा काळ बदलत नाही. ही सेड टू हर, तो तिला म्हणाला की सन रिव्हॉल्व्स राऊंड द अर्थ. सॉरी, हे वाक्य चुकलं आहे, असं पाहिजे काय? द अर्थ रिव्हॉल्व्स, बरोबर ना? द अर्थ, कसं पाहिजे हे वाक्य? द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. कसं पाहिजे? द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. तर याचा काळ बदलणार नाही, कारण याचा काळ कोणता आहे? तत्व नियमाचा काळ असतो साधा वर्तमान काळात. तर एखादा तत्व नियम असेल तर त्याचा काळ बदलत नसतो. ओके. मग ही सेड टूचा काय होईल? ही टोल्ड हर. आणि कॉमाच्या जागी काय कंजक्शन येईल? दॅट. आणि याचा काळ बदलणार नाही, जशाल तसं कॉपी होईल. एखादा तत्व नियम असेल, वैज्ञानिक नियम असेल तर त्याचा काळ बदलत नाही. आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट आहे. तर या ठिकाणी आपण काय पाहिलं? असर्टिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट करण्याचे एक्झाम्पल पाहिजे. तुमचं काही डाऊट असेल तर तुमचा जो काही डाऊट असेल तो कमेंटमध्ये विचारा. ओके. तुम्हाला जे काही डाऊट असेल, प्रॉब्लेम असेल ते कमेंटमध्ये विचारा, किंवा मी कमेंटमध्ये माझा नंबर टाकतो, मोबाईल नंबर. तुम्ही त्यावर सुद्धा काय करू शकता? मला तुमचा डाऊट विचारू शकतात. व्हिडिओ आवडल्यास आवर्जून लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, जेणेकरून आपल्याला पुढचे व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळेल, प्रेरणा मिळेल. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.